10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वैकुंठ एकादशीच्या उत्सवाचे टोकन भाविकांमध्ये वाटप करताना काल तिथे भयंकर चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये दुर्दैवीरित्या तब्बल 6 भाविकांना आपले प्राण गमावे लागले. इतकंच नाही तर भाविक जखमीही झाल्याचं कळतंय. दरम्यान ही घटना कळाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. श्रद्धेने देवाच्या दर्शनाची आस लावून उभे असलेले भाविक आपल्या प्राणास मुकल्यामुळे दर्शनासाठी गेले असता दुर्दैवीरित्या ही घटना घडली. दरम्यान काल एक भाविक आपल्या कुटुंबासोबत दर्शनासाठी गेला असता दुर्दैवीरित्या त्याची पत्नी या दुर्घटनेत मृत्यू पावली. आणि धक्कादायक बाब ही की त्याला ती बातमी न्यूज चॅनलवरती बातमीमधून समजली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो, कालची चेंगराचेंगरी ची दुर्घटना नेमकी कशी झाली व त्या पतीला आपल्या पत्नी मृत पावली ही डायरेक्ट माध्यमाच्या बातम्यामधून कसं समजलं, नेमका हा सगळा दुर्दैवी प्रकार कसा घडला, त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी अफसर शेख. तुम्ही पाहताय सोशल व्हिडिओ. तिरुपती देवस्थानमध्ये दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचे आयोजन केले जातं. यासाठी लाखो भाविक दरवर्षी येतात. दरम्यान 10 दिवसाच्या उत्सवासाठी देवस्थान समितीने 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी प्रतिदिन 40,000 याप्रमाणे वैकुंठ द्वार दर्शनाच्या पहिल्या 3 दिवसासाठी एकूण 120 लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान गुरुवारी पहाटे 5 वाजल्यापासून या दर्शन टोकन वाटपाची सुरुवात करण्यात येणार होती. मात्र लोक देवस्थानचे तिकीट काउंटर समोर वाटपाची सोय ही तब्बल 94 आदल्या दिवशीपासून रात्रीपासून गर्दी करू लागले. यानंतर वाढती गर्दी पाहून टोकन वाटपाची सोय ही तब्बल 94 काउंटरवर करण्यात आली. ही काउंटर धर्मस्थळाच्या 3 लॉज विष्णू निवासम, श्रीनिवासम आणि भूदेवी कॉम्प्लेक्स येथे सुरू करण्यात आले होते. त्याचबरोबर सत्यनारायणपुरम, वैरागी पतळा आणि तिरुपतीमधील रामानुजू स्कूलमध्ये देखील काउंटर उघडण्यात आले होते. दरम्यान काल सकाळपासून हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकनासाठी तिरुपतीच्या विविध 5 केंद्रावर लाईनीत उभे होते. या दरम्यान एका लाईनीतल्या भाविकांना वैरागी पट्टी पार्क इथल्या लाईनीत उभे राहायला सांगितले. तेव्हा ही चेंगराचेंगरीची घटना घडली असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यावेळी झालं असं की त्या लाईनीत तब्बल 4,000 पेक्षाही जास्त भाविक उभे होते. दरम्यान त्यांना ज्यावेळी बैरागी पट्टीदा पार्कवर रांगा लावण्यास सांगण्यात आले त्यावेळेस पुढे जाण्याच्या शर्यतीमध्ये त्यांच्यामध्ये गोंधळ उडाला झाली. लोक एकमेकावर चढले, अनेकांचा श्वासही गुदमरला आणि त्याच वेळी अनेकांचा जागीच मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले तर काही जण बेशुद्धही पडल्याची माहिती आली आहे. दरम्यान यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकूण 6 भाविकांना आपले प्राण गमावे लागले आहेत तर 40 पेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याचा कळतंय. जखमीवर सध्या जवळच्याच रुईया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना कदाचित मृताचा आकडा हाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कालच्या या दुर्घटनेत अनेकांनी आपले कुटुंब आणि सर्वस्व गमावलं आहे. यापैकीच एक आहेत व्यंकटेश. व्यंकटेश हे मूळचे विशाखापट्टणमचे असून वैकुंठ एकादशी निमित्त ते तिरुपतीला पत्नी शांता आणि मुलाबरोबर दर्शनासाठी गेले होते. पण त्यांचा हा प्रवास शेवटचा ठरेल असं त्यांना स्वप्नातही वाटतं नसेल. त्यांचं झालं असं की दर्शनाकरता टोकन घेण्याकरता हे कुटुंब विष्णू निवास जवळ रांगेत उभे राहिलं होतं. या रांगेत आधीच खूप गर्दी होती, परंतु एका महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला बाहेर काढण्याकरता एका अधिकाऱ्याने तेथील दरवाजा उघडला. दरम्यान दरवाजा उघडताच तेथील भाविकांना वाटलं की टोकन देण्यासाठीच हा दरवाजा उघडला गेला आहे. त्यामुळे भाविक यांनी आतमध्ये जाण्यासाठी गर्दी केली. यामध्येच चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत अनेकांना आपले प्राण गमावे लागले. यातच व्यंकटेश यांची पत्नी या शांताचाही समावेश होता. यात धक्कादायक बाब अशी की या दुर्घटनेनंतर व्यंकटेशांना आपल्या पत्नीचा शोधही लागला नाही व न्यूज चॅनलमध्ये बातमी बघितल्यानंतरच त्यांना समजलं की आपण आपल्या पत्नीला गमावलं आहे. याबद्दल अधिक सांगताना व्यंकटेश म्हणाले की पोलिसांचे व्यवस्थापन फार वाईट होतं. माझी पत्नी रांगेत पुढे होती, ती पडल्याचं आम्हाला कोणालाही कळालं नाही. नंतर आम्ही त्याचा हताशपणे खूप शोध घेतला, रुग्णालयातही जाऊन तिची चौकशी केली, पण आम्हाला तिच्याबद्दल काहीच कळालं नाही. परंतु एका न्यूज चॅनलच्या व्हायरल व्हिडिओमुळे तिचा मृत्यू झाल्याचं आम्हाला या दरम्यान समजलं. या दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या आणि देवस्थान समितीच्या ढिसाळ कारभारामुळे ही दुर्घटना झाल्याची टीका
सध्या होताना दिसत आहे। विशेष म्हणजे माध्यमांना याबद्दल प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी डॉक्टर एस व्यंकटेश्वर यांनी सांगितलं की काउंटरवर पुरेशा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते, पण ही घटना दुर्दैवी होती। प्रशासनाकडून तेथे पुरेशी व्यवस्था होती, शिवाय जेवण, पाणी, स्वच्छतागृह ही सगळी काळजी घेतली होती, पण मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे दुर्घटना घडली आणि दुर्घटनेनंतर 15 मिनिटात आम्ही यावर नियंत्रण मिळवलं होतं। दरम्यान या दुर्घटनेबद्दल तिरुपती देवस्थाननेही शोक व्यक्त केला असून भाविकांच्या दुःखात आम्ही सहभागी होत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। मित्रांनो, याबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आपला शोक व्यक्त करताना म्हणाले की तिरुमला येथे वैकुंठद्वारला टोकन घेण्यासाठी तिरुपतीतील विष्णू निवास जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याने मला खूप मोठा धक्का बसला आहे। लोकांसाठी भाविक मोठ्या संख्येने जमले असताना घडलेल्या दुःखद घटनेने मला खूप अस्वस्थ केलं। दरम्यान त्याच तिरुपतीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन पीडितांना नुकसान भरपाई जाहीर करतील अशी अपेक्षा आहे। दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेत जीव गमावलेल्या त्यांच्या कुटुंबियाजवळ आपली संवेदना व्यक्त केली आहे, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना या कठीण काळात शक्यतो सर्व मदत करण्याचं आवाहन केलं आहे। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोशल व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।